नंदुरबार जिले में लगातार हो रही भारी बारिश के कारण किसानों की मेहनत पर पानी फिर गया है। खासतौर पर केला और पपीते जैसे प्रमुख फसलों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ, जिससे क्षेत्र के किसान गहरे संकट में है। इस पृष्ठभूमि में जिले के संरक्षक मंत्री एवं राज्य के खेल और युवा कल्याण मंत्री एडवोकेट माणिकराव कोकाटे ने नंदुरबार तालुका के चौपाले व वावद गाँव का दौरा कर स्थिति का जायजा किया। पुढे पडलेलं मला माहिती मिळालेली आहे। म्हणजे याचा अर्थ अतिवृष्टीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे थोडक्यात, परंतु त्या पावसाच्या बरोबर मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे जे उभी पिकं होते, जी वाढलेली पिकं होते, म्हणजे पपई, केळी या ज्या पिकांना जास्त फटका बसला आहे, कारण त्याची उंची जास्त आहे आणि हवेमुळे ते एकमेकावर कोलमडल्यामुळे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि कृषी खात्याची मी आता चर्चा केली, कृषी खात्याने माननीय जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। पंचनामे झालेले पण आहेत। शासनाला लवकरात लवकर ही पंचनामेची या ठिकाणी यादी जर आली तर आम्ही SDFमध्ये किंवा दिवाळीच्या आतमध्ये राज्य सरकारच्या मार्फत, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत जी काही नुकसान भरपाई मिळेल ती नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देणार। सर एकूण 6000 हेक्टर ना, 2000 हेक्टरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे। त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान पपई आणि केळीचं झालेलं आहे। बाकीचे मग थोडंफार आता कपास पाहिला आपण, कपासचं नुकसान झालेलं आहे। इतर जी छोटी छोटी पिके आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। पण याच परिसरामध्ये जवळपास 20 किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे फेरीमध्ये हे नुकसान झालं ते चित्र डोळ्यासमोर दिसतंय।